चर्चेसाठी आहे, सभागृह लोकांना न्याय देण्यासाठी आहे. हे विधानसभेचं अधिवेशन विदर्भातलं आहे आणि म्हणून विदर्भातल्या देखील जनभावना लक्षात घेऊन आपण सभागृहामध्ये त्याच्या प्रश्नाला चर्चेचा वापर करायला पाहिजे होता. परंतु महाराष्ट्राच्या विधानसभेचा आवार म्हणजे मनोरंजनाचा कट्टा नाही आहे आणि म्हणून हे पवित्र सभागृह आहे आणि म्हणून माझी अशी सगळ्यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी कशाला आलोय, कुणासाठी आलोय, कुणी आपल्याला पाठवलंय, जबाबदारी कुणाची आहे, सर्व या जनतेने आपल्याला प्रत्येकाला पाठवून निवडून पाठवलंय. 3-3, 4-4, 5-5 लाख मतदार संघातून आपण निवडून आलेलो आहे आणि म्हणून आपण प्रत्येकाने गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि हा मेसेज लोकांपर्यंत गेला पाहिजे की सरकार तर आहे, विरोधी पक्ष देखील, सर्व आमदार देखील जनतेशी ज्यांची नाळ जुळलेली आहे अशा प्रकारचे लोक आहेत आणि असा मेसेज लोकांपर्यंत गेला पाहिजे. खरं म्हणजे डिसेंबरमध्ये थोडी थंडी पडली होती, आता थोडी कमी झाली आहे हा, पण नागपूरमध्ये लंडन सारखं वातावरण असतं आणि काही जणांना वाटतं तशा प्रकारची आनंद आणि पर्यटनासाठी येतात आणि कोणी लोक पर्यटन करून निघून जातात. त्यांना लोकांच्या प्रश्नाशी काही सोयरसूचक बिलकुल राहिलेलं नाही आणि हे त्यांच्या वागणुकीतून या ठिकाणी समोर आलेलं आहे. बघा चांगली, म्हणजे मी असं काय वाईट बोलत नाही, चांगलंच बोलतोय आणि त्यामुळे मगाशी बोलताना देखील लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचा उल्लेख केला. आपण काल आमचे सरकार आया बहिणींवर, मुली बाळींवरचा अत्याचार खपवून घेणारं सरकार नाही आहे. माय भगिनींच्या संरक्षणाची जबाबदारी आमचीच आहे. जसं लाडकी बहीण योजना आम्ही केली तसं सुरक्षित बहीण योजना देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि म्हणून आज प्रामाणिकपणे त्यांची जबाबदारी, त्यांची सुरक्षा राखण्याचं, त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी देखील आमच्यासारख्या लाडक्या भावांची आहे, हे देखील मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो. बदलापूरच्या घटनेचा विषय निघाला. काय झालं बदलापूरचं? या ठिकाणी आरोपीला लगेच अटक केली, त्याने पोलिसांवर हल्ला केला. पोलिसाची पिस्तूल काय शोभेची काय खेळणं आहे का?